उरण शहर धोकादायक इमारतींच्या विळख्यात. पावसाळ्यापूर्वी इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी. उरण नगर परिषद हद्दीतील धोकादायक इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असून काही ठिकाणी व्यवसाय देखील केला जात आहे. मात्र याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता बघून कारवाई करतो अशी पोकळ हमी दिली जात आहे. या धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष करून उरण नगर परिषद प्रशासन नागरिकांचा जीव धोक्यात टाकत असल्याचे बोलले जात आहे. या अधिकाऱ्यांना फक्त 3 वर्षे नोकरी करून बदली करून जायचे असल्याने जनतेच्या जीविताचे काही देणं घेणं उरलेलं नाही, असा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी जमीनदोस्त करण्याची ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उरण शहरातील इमारतींची अवस्था अत्यंत बिकट झाली असून इमारती अक्षरशः डब घाईला आल्या आहेत. काही ठिकाणी वरचे मजले पाडून इमारत जैसे ते ठेवून खाली दुकाने सुरू आहेत, तर काही ठिकाणी नव्याने बांधकाम सुरू असल्याचे चित्र आहे. शहरातील कोट नाका मासई मार्केट परिसरातील इमारतीच्या वरच्या मजल्यावर मोठ्या भेगा पडल्या असून त्या कधीही कोसळू शकतात. याच इमारतीच्या खाली मासळी विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी कायम असते. वीर सावरकर मैदानाजवळील मोक्याच्या जागेवरील इमारतींची अवस्था देखील तितकीच गंभीर आहे. अशा धोकादायक इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असून यामध्ये अधिकारी वर्गाने आपले खिसे लाल केल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे. धोकादायक इमारतींबाबत वारंवार नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात येत आहे, तरी देखील संबंधित अधिकारी ठोस कारवाई करत नसल्याने त्यांना नागरिकांच्या जीवाची पर्वा नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि उपनगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती यांनी स्वतः शहरातील धोकादायक इमारतींची तात्काळ पाहणी करून जनतेच्या जीविताच्या दृष्टीने त्या इमारती पावसाळ्यापूर्वी जमीनदोस्त करण्याची ठोस कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.